अभिवादन केलं आणि ते सभागृहाच्या दिशेने रवाना झाले। ज्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातले नेते आमने सामने आले त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली। सत्ताधाऱ्यांकडून छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला तर विरोधकांनी सरकारवरती टीकेचे बाण सोडले आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सध्या आपण दृश्य पाहतोय, उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। विरोधी पक्षातले सगळे नेते सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आहेत। उद्धव ठाकरे या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि ते सभागृहामध्ये उपस्थित असतील अशी माहिती मिळतेय। तर दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील अशी ही माहिती काही वेळापूर्वी मिळाली होती। नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात या पत्रकार परिषदेत याची उत्सुकता आहे। आदित्य ठाकरे, सतेज पाटील, उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, अधिवेशनाला सुरुवात होतीये। विधानसभा निवडणुकांआधीचं हे शेवटचं अधिवेशन आहे। एकीकडे विरोधकही आक्रमक आहेत तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा हे तय्यार हम असा पवित्रा घेतलाय। प्रज्ञा, जसं तू म्हणालीस की अनेक मुद्दे आहेत ज्यावर सत्ताधाऱ्यांना घेरणार आणि पहिल्या दिवशी आपण बघितलं शेतकऱ्यांचा मुद्दा विरोधकांनी घेतलेला आहे। कर्जमाफी करावी, वीज बिल माफ करावं प्रकारच्या घोषणा इथे विरोधकांकडनं दिल्या जात आहेत आणि हे सरकार शेतकरी विरोधी आहे अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा आता विरोधक देताना पाहायला मिळतात। त्यातच आपण बघतोय उद्धव ठाकरे हे आपले सर्व पक्षाचे आमदार, त्यासोबतच महाविकास आघाडीतील काही महत्त्वाचे नेते यांच्यासोबत त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केला आणि आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाला थोड्याच वेळात सुरुवात होत असताना हे सर्व महाविकास आघाडीचे नेते आधी पायऱ्यांवर जातील, जिथे आधीपासूनच बघतोय आपण मागच्या 15-20 मिनिटापासून आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी आपण बघितलं विरोधकांशी त्यांनी बातचीत केली। विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जसं काल सुद्धा बैठकीत जी सांगण्यात आलं आक्रमकतेने आपल्या लोकांच्या हिताचे मांडले, त्यामध्ये त्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यासोबतच पुण्यातील प्रकरण आहे आणि असे अनेक प्रश्न, मुंबईतील काही प्रकरण आहेत आणि त्यामुळे हे प्रश्न आक्रमकतेने मांडले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आपल्या आमदारांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच हे अधिवेशन गाजणार ते विविध मुद्द्यांवर आणि सत्ताधारी नेमके यावर उत्तर काय देणार हे सुद्धा बघावं लागणार आहे। प्रज्ञा, आक्रमक झालेले आहेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी। पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं, महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं। त्यामुळे अर्थातच सभागृहामध्ये विरोधकांचा कॉन्फिडन्स वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीकडनं जी बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये आमदारांना आक्रमक होण्याचे स्पष्ट आदेश दिले गेलेत। खास करून काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांना या अधिवेशनामध्ये 100% उपस्थितीचे आदेश दिलेले आहेत। सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढा, आक्रमक व्हा। अंबादास दानवे सध्या बोलतात, आपण जाणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी दृश्य उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची, दोघांनी छत्रपती शिवरायांना वंदन केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व सदस्यांना, सर्व आमदारांना सभागृहामध्ये पूर्ण वेळ हजर राहण्याचे आदेश दिले। स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यामुळे ते अधिवेशनात हजेरी लावतील। दुपारी ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। सत्ताधाऱ्यांकडून या अधिवेशनादरम्यान कोणत्या घोषणांची बरसात केली जाते हे पाहणं उत्सुक असेल। वेगवेगळे अनुदान मिळालेलं नाही, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे आमची मागणी। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला हवी हा आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केलंय। 2 दृश्य सध्या आपण पाहतोय। एक दृश्य आहेत राज्यातली विधान भवन परिसरातली, पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय।